नमस्कार मंडळी, मी हर्षा मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पण मजेत. आता लॉंग व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे आता बरेच दिवस झाले, म्हणजे 8-15 दिवस झाले माझे व्हिडिओ शॉर्ट आणि लॉंग दोन्ही पण चॅनलवरती येत नव्हते. कारणच तसं होतं. कारण आम्ही आठ दिवसापूर्वीच रूम शिफ्ट केली आहे. तर रूम शिफ्ट केल्यामुळे त्या शिफ्टिंगमध्येच आम्हाला 8 दिवस त्याच्यातच गेले. त्याच्यामुळे मला टाईमच भेटत नव्हता व्हिडिओ म्हणजे बनवायला आणि टाकण्यासाठी. त्यानंतर रूम शिफ्ट झाल्यानंतर मग आम्ही गावाला गेलो 2-4 दिवसासाठी. मग तिकडे पण मला टाईम भेटला नाही व्हिडिओ काढायला. त्याच्यामुळे मग मी व्हिडिओ काही बनवलेच नाही. त्याच्यामुळे माझे व्हिडिओ चॅनलवरती येतच नव्हते. आता 2 दिवस झाले मी चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ टाकत आहे आणि इथून पुढे पण प्रयत्न करणार की माझे शॉर्ट तरी व्हिडिओ रोज तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर तुम्ही असेच बघत राहा आणि भरभरून प्रेम द्या. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता 14 तारखेलाच म्हणजे थोड्याच दिवसात मकर संक्रांती येत आहे. तर म्हटलं चला मी तुमच्यासोबत एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी शेअर करते. शेअर करते. आता ते तर सगळ्यांच्याच घरात बनते, पण मी कशी बनवते माझ्या पद्धतीनं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही आवर्जून बघा. आता ती पारंपरिक रेसिपी म्हणजे काय तर मुरमुऱ्यांचे लाडू. ते तर सगळ्यांच्या घरात बनतात. आता इकडे माहिती नाही, पण ते विदर्भ स्पेशल आहेत आणि विदर्भामध्ये सगळ्यांच्या घरी बनतात संक्रांतीला. तर म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करावं. तर तुम्ही असेच कनेक्टेड राहा आणि रेसिपी बघा. तुम्हाला म्हणजे रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इकडे मुरमुरे घेतले आहेत अर्धा किलो आणि तीळ घेतलेले आहेत, विलायची, जायफळ आणि सोप आणि शेंगदाणे घेतले आहेत इथं बघू शकता. आणि अर्धा किलो गूळ घेतला आहे, पण एवढं लागणार नाही आपल्याला, थोडं ठेवावं लागेल. तर सर्वात अगोदर गूळ आपण बारीक करून घेऊया. मी इकडे चाकूच्या साहाय्याने गूळ बारीक करणार आहे. या पद्धतीने बघू शकता, याच पद्धतीने सगळं गूळ बारीक करायचं आहे. अर्धा किलो आहे गूळ, पण त्यातलं आपण थोडं ठेवायचं आहे. तर अर्धा पाव इतका गूळ मी शिल्लक ठेवला आहे, कारण आपल्याला एवढं लागत नाही त्याच्यामुळे. त्यानंतर इकडे गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये शेंगदाणे टाकून छान असे भाजून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला ह्या शेंगदाण्याचे वरचं साल काढून घ्यायचं आहे. तर शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर परत कढई ठेवली आणि घेतलेली विलायची आणि जायफळ आपण इथं थोडं भाजून घेणार आहोत, की लगेच म्हणजे ते खलबत्त्यामध्ये बारीक होईल यासाठीच भाजून घ्यायचं आहे. विलायची इकडे आपली छान अशी भाजलेली आहे. त्यानंतर त्याच कढईत तीळ पण असे भाजायचे आहेत छान असे फुटेपर्यंत. बघू शकता या पद्धतीने मी इकडे तीळ पण असे छान असे सोनेरी रंगावर भाजून घेतले आहे. त्यानंतर त्याच कढईत आपण बारीक केलेलं गूळ टाकायचं आहे आणि अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, कारण जास्त पाणी टाकलं तर पाक लवकर येत नाही आणि आपल्याला कडक पाक करायचा आहे. त्यामुळे पाणी कमीच टाकायला पाहिजे आणि गॅसवर ठेवायचं आहे. आणि याचा पाक आपल्याला तयार करायचा आहे. पाक तयार होतो तोवर मी इकडे शेंगदाण्याचे वरचं साल काढून घेत आहे. आणि मग ते शेंगदाणे पण आपल्याला थोडं मिक्सरमध्ये म्हणजे जास्त बारीक नाही आणि जास्त ठोसर पण नाही, अशा पद्धतीने बारीक करायचं आहे. त्यानंतर इकडे खलबत्त्यामध्ये मी विलायची आणि आपले जायफळ पण कुटून घेत आहे. या पद्धतीने
जायफळ काही बारीक झालं नाही, त्यामुळे मग छोटी खिसणी घेतली, त्याच्यावर किसून घेतलं. त्या विलायचीमध्येच या पद्धतीने बघू शकता. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातून साल काढलेले शेंगदाणे पण अशा पद्धतीने कूट करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने विलायची आणि जायफळ बारीक केला आणि बडीशेप घेतली आहे, तीळ. त्यानंतर आपल्याला चेक करायचं आहे पाक आपलं आलं आहे की काय. तर त्याची मी सोपी पद्धत तुमच्यासोबत इकडे मी शेअर करणार आहे की आपल्याला पाक कसं चेक करायचं. म्हणजे ज्यांना पाक करता येत नाही ते पण अगदी सोप्या पद्धतीने पाक कसं तयार करायचं ते बघून शिकू शकता यामध्ये. तर आपल्याला एका कटोरीत पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाक टाकून बघायचं. त्या पाकाचं जर घट्ट गोळा तयार झाला पाण्यामध्ये आणि असं खाली टाकल्यावर असं आवाज आला तर समजून जायचं आपलं पाक तयार आहे. तर त्यामध्ये तीळ, बडीशेप, विलायची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर आपल्या या मुरमुऱ्यांमध्ये ओतून त्याचे असे गरमच लाडू आपल्याला बांधायचे आहेत. साध्या थंड्या पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे लाडू असे गरम असतानाच हे बांधायचे आहे, कारण थंड झाल्यानंतर त्याचे लाडू वळत नाही. त्यामुळे आपल्याला गरमच या पद्धतीने लाडू आपल्याला छान असे बांधून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने एक करून सगळे लाडू माझे इकडे वळून झाले. लाडू खूप छान झाले. त्यानंतर माझे फ्लिपकार्टचे 2 पार्सल आले होते, ते पण मी तुमच्यासोबत अनबॉक्स करणार आहे. तर पहिला पार्सल मी इकडे अनबॉक्स करायला घेतला आहे. तर ह्या पार्सलची मला खूप दिवसाची वाट होती, तर ते आत्ता रिसीव झाले. तर बघू आता क्वालिटी वगैरे कशी आहे, मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर याची क्वालिटी वगैरे खूप छान आली आहे, मला पाहिजे होती तशीच आली आहे. हे मेकअपचं सामान ठेवायचं ऑर्गनायझर आहे. त्यानंतर दुसरं पार्सल आहे, बेसिंगजवळ हँगर मागवला आहे, फेसवॉश वगैरे, रुमाल वगैरे अडकवण्यासाठी. ते पण खूप छान आले आहे, स्टीलचं आहे, फक्त त्याला ॲसेंबल करावं लागेल. क्वालिटी वगैरे खूप छान आली आहे. दोन्ही पार्सल खूप छान आले आहेत. अशा प्रकारे माझे लाडू पण तयार झाले आहेत. तुम्हाला लाडू आवडले तर तुम्ही तुमच्या घरी पण एकदा नक्की ट्राय करा. चवीला एकदम अप्रतिम लागतात. आणि त्यानंतर माझे 2 फ्लिपकार्टचे पार्सल पण आले होते आणि पार्सल पण खूप छान आले. मी तुमच्यासमोर ओपन करून दाखवले आहे आणि ते पार्सलची क्वालिटी पण खूपच छान आली आहे. तर अशा पद्धतीने मी माझा व्हिडिओ इथंच एंड करते. परत भेटूया नवीन एका व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.